आपण पाहत आहात आवाज माझा ऑफिशियल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे। सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राऊत यांनी थेट आणि बेधडक उत्तरं दिली आहेत। नवनिर्माण सेनेचे प्रमुख यांच्याशी आमची चर्चा झाली। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट पडली त्यानंतर चिन्ह तिकडे दिलं गेलं, त्या विरोधात तुमच्या ज्या याचिका दाखल आहेत त्याच्यावर उद्या सुनावणी होते। तुमच्या गटाला 3 तासांचा युक्तिवादाचा वेळ आहे, राष्ट्रवादीला म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला 2-2 तासाचा वेळ देण्यात आलेला। या सगळ्या संदर्भात काय ना, उद्या पाहू ना, तारीख पडते की देवतेचा अंतरात्मा जागा होतो बरं का। आतला आवाज जो असतो ना तो जागा होतोय आणि संविधानाची किती बूज राखली जाते हे उद्या आम्हाला कळेल। न्यायाधीशांचं एकूण कल असं आहे की 2 दिवसात अंतिम सुनावणी पूर्ण करून चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे। आम्ही त्याचं स्वागत करू। नाही, मी आता काहीच सांगत नाही। आम्हाला खरं म्हणजे आम्ही याचिका दाखल केल्यावरती पहिल्या 2 महिन्यातच चिन्ह मिळायला पाहिजे। अत्यंत बेकायदेशीरपणे एकनाथ शिंदेच्या बेकायदेशीर पक्षाला 4 महत्त्वाच्या निवडणुका चिन्हावर लढू दिल्या, हे संविधान विरोधी आहे। बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष बरं का कोणातरी आयऱ्या घराच्या हातात देणं हा महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान आहे। करू द्या ना, ती एक प्रक्रिया आहे। नाही, बहुधा ते भाजपमध्ये विलीन होणार असतील। या निवडणुकीमध्ये गुजरातचा मुद्दा गाजला, त्याच्यानंतर सुद्धा पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी गुजरातच्या पाट्या सूचना फलक म्हणून अनेक ठिकाणी पालघरमध्ये लावलेले आहेत, त्यामुळे गुजराती भाषेचा कळवळा अजूनही संपलेला दिसत नाही। हे गंभीर आहे आणि ह्याच्यावरती आम्हाला एकत्र बसून सर्वच पक्षांना महाराष्ट्रातला विचार करावा लागेल की पालघर हा भाग महाराष्ट्राचा आहे की बुलेट ट्रेनच्या निमित्तानं, वाढवण बंदराच्या निमित्तानं हा बाजूच्या राज्याला जोडला गेला आहे। हा नकाशा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा। 2004 पासून अनुसूचित जातीचा महापौर झाला नाही, चक्राकार पद्धतीने आरक्षण सोडत झाल्यास भाजप शिवसेनेला अडचण होऊ शकते आहे, कारण का अनुसूचित जातीचे नगरसेवक फक्त ठाकरेंकडेच आहेत। येऊ द्या ना, सोडत झाली का चले, हिंदी में क्या है कुछ सर, ये मेयर जो है वो दिल्ली में डिसाइड हो रहा है, इस बारे में क्या? ये पहली बार इतिहास में हो रहा है, इतिहास में पहली बार हो रहा है कि मुंबई का मेयर दिल्ली में अमित शाह डिसाइड करेंगे, भारतीय जनता पार्टी के हाईकमांड डिसाइड करेंगे। अब तक हमारी पूरी ज़िंदगी जो मुंबई में राजनीति में गई, हमने कभी देखा नहीं कि मुंबई का मेयर तय करने के लिए यहाँ के राजनीतिक दल, खास करके जो अपने आप को शिवसेना बताते हैं, एकनाथ शिंदे और उनके 40 लोग जो अपने आप को हम शिवसेना है असली, उनको दिल्ली में जाना पड़ रहा है झुक कर। ये शिवसेना है क्या? बाला साहब ठाकरे अगर होते तो उनको एक कान के नीचे लगाकर बाहर निकाल देते। ये लाचार लोग हैं, ये लाचार लोग हैं। उनको स्वाभिमान नहीं, उनको अभिमान नहीं, बस उनको सिर्फ सत्ता चाहिए और सत्ता के लिए दिल्ली के तलवे चाटने के लिए ये लोग तैयार हैं। देखिए, गुजराती भाषा को हमारा विरोध नहीं है ना। मुंबई में गुजराती रहते हैं, पूरे महाराष्ट्र में गुजराती रहते हैं, गुजरात में महाराष्ट्र लोग, मराठी लोग रहते हैं, बड़ौदा में रहते हैं, सूरत में रहते हैं। अब CR पाटिल जो है वो जलगांव से है, लेकिन क्या ये पॉलिसी बनी है महाराष्ट्र सरकार की? अगर है तो गुजरात में भी मराठी बोर्ड लगा दीजिए ना। ऐसा कुछ नहीं, सभी भाषा राष्ट्रभाषा है। मोहन भागवत जी ने कहा है ना, सभी भाषा राष्ट्रभाषा है। तो मुंबई पालघर की भाषा मराठी है, तो वहाँ गुजराती बोर्ड क्यों है? जो ठेकेदार अब वाढवण बंदर पोर्ट के लिए आ रहे हैं उनके लिए लगाई है क्या? चलिए, थैंक यू।